हरि ओम त्रयन्तु मातु लक्ष्मीतारो दिवे दिवे शांती अंतरिक्ष शांती शांती रूपे दिवे शांती अंतरिक्ष शांती। गुड मॉर्निंग। आज आहे पूजेचा दिवस आणि सकाळी 5:30लाच मी आली होती मेकअप करायला. अगदी लग्नाला केला नव्हता तसा मस्त मेकअप आज केलेला आहे आणि आमची धनी अजून रेडी झालेली नाही आहेत. किती वेळ लागेल तुम्हाला? आणि मग तुम्ही ड्रेस घालून नाही घेतलाय, मला काय एवढी गडबड केली यायला? अहो पण मग तुम्ही आवरून आले असते तरी चालले असते ना. पण मग माझे 5-10 मिनिटं वायालाच चालले ना तिथे. मला बसून राहावं लागेल ना. ही आहे शिल्पा आणि मागच्या वेळेसच मी तिच्याशी बोलली होती. त्यावेळेस अगदी ती पहाटे 3-4 वाजता सुद्धा मेकअप करून देते असं तिने सांगितलेलं. म्हणून मी तिला विचारलं की 6 वाजता पूजेला बसायचं आहे, 5:30 वगैरे वाजता तू देशील का तयारी करून? तर तिने हो सांगितलं आणि म्हणूनच मी अगदी 5:30 वाजताच तिच्याकडे आली होती आणि ही आमची तयारी सुरू आहे. आणि खरं सांगते आमच्या लग्नाच्या वेळेस पार्लर किंवा बाहेरून मेकअप करणं अशी काही प्रकार नव्हता. त्यामुळे लग्नाच्या वेळेस मी हा मेकअप केलेला नव्हता आणि आयुष्य कसं अर्ध्यावर येऊन ठेपलेलं आहे. तर चला आयुष्यातील सगळे अनुभव आपण घेतले पाहिजेत. म्हणून आज म्हटलं चला मला पार्लरमध्ये मस्त नऊवारी साडी घालून घ्यायची आहे आणि हा सुंदर लूक शिल्पाने क्रिएट करून दिला. त्याबद्दल शिल्पा तुझे खूप खूप धन्यवाद. आणि हे पहा काकांची अजून तयारी सुरू आहे आणि यांनी मला अगदी अर्ध्या तासापासूनच चल चल म्हणून सुरुवात केली. लक्ष्मीनारायण असा लुक केलाय आम्ही दोघांनी. मॅचिंग थोडंसं मॅचिंग नाही झालंय का? आपण बरोबर नाही नेली ना चॉईसला, त्याच्यामुळे थोडासा चेंज झालाय कवर. 5 मिनिटात आवरलं पटकन. नाही ठीक आहे. तुम्हाला लागणार ना? हां पाहिजे होती का? 4-5 लागतील. घेऊ का? आता एक सवय नको त्यांची गाडवा आणि नाव घ्यायचं बरं का? नाव घ्यायचं. चला नाव घ्या. नाव घे चांगलं. सोडायची नाही, पहिले तुम्ही दोघांनी घ्यायचं मग मी घेतला होता तुम्ही. नाही त्यांनी घ्यायचं पहिले. घ्या चला नाव घ्या. घ्या लाजू नका. चाल श्रीपंचोपचार गुजरात देवस्थान देवता श्रवण महागणाधिपते नमः पंचोपचार पूजनार्थं देवत्वदेवतां अस्मात् देवता पूजनार्थं इति पंचोपचार पूजनार्थं सत्यं सौभाग्यद्रवाणी समर्पयामि. इति पंचोपचार पूजनार्थं देवत्वदेवतां
तुम्ही थोडं एक कसं का त्यांना बसून घ्या खाली, बसून घ्या. अभिषेक करायचा आपल्याला. आता काय करायचं, दोघांनी सगळ्यांना लक्षात घ्या. झालंय, मग आपण देऊन सांगतो की आमचं घर बघा, आमच्या घरात स्थान पण नवा, त्यासाठी आपण गृहप्रवेश करत असतो. आणि कलशाची पूजा म्हणजे काय असतं, आपल्या घरात मंगल वातावरण येतं आपल्याला. आणि हा उंबरठा असतो, ही चौकट आणि उंबरठ्याची पूजा याच्यासाठी करायची की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्यासाठी आपल्याला उंबरठा लेपन पण करायचे. आता डोळे मिटून घ्या, आपल्याला संकल्प करायचा. हरि ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य अद्यप्रणमानस्य अद्यप्रणो द्वितीयपरार्णे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे ब्रह्मस्वन्तरे कुलेगे प्रथमचरणे वर्धकण्डे जन्मधूपे दण्डकारण्ये देशे गोदावरीशाले वर्षके 1948 परभवना संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु ज्येष्ठमास शुक्लपक्षे त्रयोदशी शुभदिते शनिवार शुभ अवसार उदराला शुभ नक्षत्रे साध्य शुभ कलिलो शुभ कर्णे वृश्चिकराशिते मिथुनराशिते सूर्य कर्कराशिते देवगुरु बृहस्पती शैशेषु ग्रहेषु शुभ कर्मयोगेषु उपपद्यते तो म्हणायचे मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणमुक्त फल प्राप्त्यर्थ सहकुटुंबाना सहपरिवारा अस्मादेवता भोजनार्थं देवत्वं आयुष्य आरोग्य सकल परिहारार्थ अहम मोशीग्रामे मम गृहे आद्य दिने गृहप्रवेश वास्तुशांती प्रत्यर्थ अहम करीसे. सोडून द्यायचं खाली, सोडून द्या तुम्ही पण खाली. हा खाली जमिनीवर सोडलं तरी चालेल, टाकून द्या खाली. आता काय करायचं, तुम्ही कलशाला स्वस्तिक काढायचं. चला आता ताई पुढे या थोडंसं. पुढे थोडस पुढे या. आता हे दोन पडाले फक्त असं गोल गोल फिरवा. उजव्या हाताला डाव्या हाताला पहिले. दोघं पुढे या. ताई तुम्ही पहिले उजव्या पाऊल ठेवा, मग नंतर प्रत्येक रूम मध्ये जाऊन यायचं. आपल्या घंटी वाजवायची. ताई तुम्ही घंटी वाजवायची. हा हे गेले ना त्यांच्या मागे जायचं, घंटी वाजवायची. हो ताट घेऊन जायचं. हरि ओम तो कलर काढून घेतो, श्रीफळ काढून घेते आणि तिथं ते ताट ठेवून द्या. आपण ताट ठेवून देतो. देवता भवनमयी पंचोपचार पूजनार्थं देवत्वं पदेवतां हरितगुं सौभाग्यद्रवणे समर्पयामि. पंचोपचार पूजनार्थं देवत्वं पदेवतां अस्माभिः अगभक्तवान्. उजव्या हातात ठेवा. एक ठेवा उजव्या हातात. एक ठेवा. दोघांना एक पुष्प अर्पण करा. ह्याच्यावरती पुष्प अर्पण करा. वरचं पुष्प अर्पण करा. फॉर एक्झाम्पल तुझं पण असा शनीचा शनी काय करतो,
निर्माण करण्याचं काम करतं आपलं आयुष्यात. त्यामुळे आपण नवग्रहाचं पूजन करत असतो. आता ती 1 नंबर सुपारी ती तापणात घ्यायची. दिसले चालेल काकी काका दिसले पाहिजे नाही ना देवता गड मायदी चुपचार पूजनार्थं सौभाग्यद्रवाणी समर्पयामि अस्माद् देवता पूजनार्थं देवत्वं प्रेदां यदि चुपचार पूजनार्थं देवत्वं प्रेदां अग्निदेवता गड पाणी समर्पयामि यदि चुपचार पूजनार्थं देवत्वं चला या पुढचं चला या पुढे एक फुलवा अरे हा येतोय बरोबर कोण राहिला शिवशी पूर्व मधोमध हे करा आणि लगेच हवं करू थांबताना येऊ थांब 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 हां खालीवर झालं हात खाली नाही ठीक आहे काय एकटे येतात मम्मी पप्पा 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 त्यांचं असो एखाद आपल्याला तर नाही असं ते काही लोक चुकीचं करतात ते असं नसतं काढून घ्यायला पाहिजे.
ऐक ना ते लाकडे ते हा इथे रे मी. टाकू का कसं घ्यायचं आपलं लक्ष अक्षर घेण्याचं म्हणायचे मम सहकुटुंबस्य सहपरिवारस्य आयुकर्ता क्षेमकर्ता शांतीकर्ता तुष्टीकर्ता पुष्टीकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेना बलिदाप्रदेना इंद्रम ओम त्रिपुराय नमः स्वाहा ओम श्रीकृष्णाय नमः स्वाहा